Good morning. Myself Alankar Kamble. I'm going to give a seminar on topic heat engine and Carnot's engine. आणि सब्जेक्ट आहे आपला ॲस्ट्रोफिजिक्स अँड स्पेस सायन्स. सो बेसिकली टॉपिकचं नाव ऐकल्यावर हीट इंजिन अँड कार्नोट इंजिन दिस आर द बेसिक काही क्वेश्चन्स जे आपल्याला येतील आपल्या आपल्या मनात. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज हीट इंजिन. सो ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज हीट इंजिन अ इंजिन मीन्स साधा इंजिन असतो की नावापुरतं असं टर्मच दिले त्याला की एकदम असं वेगळंच आहे काहीतरी. तर ह्याचा आन्सर आहे येस, इट इज अ सिम्पल इंजिन जे आपल्या नॉर्मली कारमध्ये मोटरसायकलमध्ये लावतो ते. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रश्न पडू शकतो व्हॉट इज कार्नॉट्स इंजिन. सो ते पण आपण नंतरच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. इज हीट इंजिन अँड कार्नॉट इंजिन रिलेटेड. सो येस, दे आर रिलेटेड. ते कसं रिलेटेड आहे ते आपण बघू नेक्स्ट स्लाइड मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज वाय कार्नॉट इंजिन इज स्पेशल. येस, फर्स्ट ऑफ ऑल इट इज स्पेशल बिकॉज देर आर मेनी इंजिन्स. जसे हीट इंजिन आहे, कार्नॉट इंजिन आहे, त्याच्यासारखे व्हेरियस टाइप्स ऑफ इंजिन्स आहेत. तर त्यापैकी कार्नॉट इंजिन हे जरा स्पेशल आपण समजू शकतो, म्हणून आपण त्याला स्टडी करतो. सो कसं ते पण बघूया आपण. सो हे बेसिक क्वेश्चन्स येतील आपल्याला. सो बेसिकली आधी हीट इंजिन म्हणजे काय. सो प्रिन्सिपल आहे हीट इंजिनचं. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स हीट इंटू मेकॅनिकल वर्क. इतकं सिम्पल आहे. एक्झाम्पल मोटरसायकल किंवा कार. लाईक आपण मोटरसायकलला जेव्हा आपण एक स्टार्ट करायला जातो किंवा कारला स्टार्टर देतो, तर तिथे एक स्पार्क जनरेट होतो आणि स्पार्कमुळे ते पेट्रोल डिझेल वॉट एव्हर ते बर्न व्हायला स्टार्ट होतं, बर्न व्हायला. आणि त्या बर्नमुळे ती गाडी पुढे जाते. सो ते इथे बर्निंग म्हणजे आपण रिलेट करू शकतो हीट. ते पेट्रोल बर्न होतं आणि जेव्हा गाडी सुरू होते ते म्हणजे इट इज कॉल्ड एज मेकॅनिकल वर्क. गाडी चालू लागते. सो हे प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यात पण इंजिन दिस इज द हीट इंजिन. टू प्रूव्ह ऍक्च्युली हीट इंजिनचं इफिशियन्सी आपल्याला इफिशियन्सी बद्दल इफिशियन्सी असं टर्मिनॉलॉजी आपल्याला दिसेल. तर इफिशियन्सी म्हणजे काय आणि आपल्याला त्याला इटाने डिनोट करतो. तर ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इटा इज इक्वल टू 1 मायनस Q2 अपॉन Q1. तर Q2 म्हणजे काय, Q1 म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत. बट बेसिकली वरच्यावर सांगितलं तर Q2 म्हणजे ही एक एनर्जी आहे आणि Q1 पण ही एक एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे. व्हॉट इज सोर्स अँड सिंक. तर हीट इंजिन शिकताना किंवा कोणतेही इंजिन शिकताना सोर्स आणि सिंक असे दोन टर्म्स आपल्याला येतील. तर बेसिकली हे काय आहेत, तर सोर्स आणि सिंक हे दोन्ही रिझर्वायर्स आहेत. ओके. सोर्सचं काहीतरी टेम्परेचर असेल T1, सिंकचं टेम्परेचर असेल T2. फक्त सोर्समध्ये पण एनर्जी असेल ती जास्त असेल, म्हणजे टेम्परेचर त्याचं जास्त असेल. आणि सोर्स म्हणजे तिथून एनर्जी इजेक्ट होईल, तिथून एनर्जी गिवन होईल, जाईल बाहेर. आणि सिंक म्हणजे तिथे एनर्जी स्टोर होईल, कलेक्ट होईल. बट वाय टू लर्न हीट इंजिन असा एक पॉइंट आहे. तर ह्याचे दोन पॉइंट्स आहेत की इट इज बेसिक. म्हणजे हीट इंजिन आहे हे बरेच जेवढे इंजिन्स आहेत इन द वर्ल्ड, तर असं बोलू शकतो त्याच्यामध्ये हे बेसिक आहे. आणि का सांग याच्या प्रिन्सिपलवर बाकीचे सगळे इंजिन्स वर्क करतात. ओके. आणि सेकंड पॉइंट आहे टू अंडरस्टँड कार्नॉट्स इंजिन. नेक्स्ट इज व्हेरियस टाइप्स ऑफ इंजिन्स. जसे हीट इंजिन आहे तसे अजून बरेच इंजिन आहेत का, तर येस, बरेच टाइप्स आहेत. म्हणजे ओपन इंजिन, वँकेल इंजिन, पेट्रोल इंजिन, स्टीम इंजिन, क्लोज्ड इंजिन, स्टर्लिंग इंजिन एक्सेट्रा बरेच आहेत. अर्ली डेजमध्ये आपल्याला हीट इंजिन बद्दल कळालेलं. बट त्याच्यानंतर सायंटिस्ट काय करायला लागले की ते हीट इंजिन आहे ते बनवायला लागले, लाईक इन्व्हेंट करायला लागले. सो अर्लियर सायंटिस्ट वॉन्टेड टू डिझाईन 100% इफेक्टिव्ह हीट इंजिन. 100% इफेक्टिव्ह म्हणजे काय की आपण हीट दिली आणि ती हीट जे काही आपण देऊ त्या इंजिनवर, तर ते 100% ती वर्क करेल, 100% वर्क करेल, असं इंजिन सायंटिस्टनं बनवायचं होतं. दॅट इज ऑल हीट एनर्जी शुड बी कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल वर्क, असं एक इंजिन बनवायचं होतं. ओके. सो हे त्यांचं टार्गेट होतं. बट फॅक्ट इज दॅट 100% इफिशियंट हीट इंजिन कॅनॉट बी मेड. 100% हे फॅक्ट आहे, कधीच बनवू नाही शकत. Scientists were trying. We might achieve 98%, 99%, 99.99% at most, but never ever 100%. तर वाय, प्रश्न पडतो वाय.
असा कोणता लॉ आहे किंवा असा कोण काय सांगतं त्याच्यामुळे आपण 100% नाही मिळवू शकत, जरी आयडियली आपण विचार केला तरी पण नाही मिळू शकत. सो जर आन्सर आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आपल्याला इथे एक बेसिक्स एक रफली सांगितलंय सेकंड लॉ काय म्हणताय. इट सेज दॅट हीट इम्पॉर्टंट आहे. हीट गिवन टू द सिस्टीम, हीट आपण जेव्हा सिस्टीमला देतो डेफिनेटली इट विल कन्वर्ट इन टू वर्क, त्याचं वर्क मध्ये होईल रूपांतर, परंतु स्मॉल फ्रॅक्शन ऑफ हीट विल बी लॉस. हीट दिलीच तरी पण जराशी फ्रॅक्शन ऑफ हीट विल ऑलवेज लॉस, अँड इट इज अन युनिव्हर्सल लॉ अँड दिस अप्लायज टू एव्हरी इंजिन. ओके, सो हे बेसिक्स होतं आणि या लॉ मुळे आपल्याला आधीचं 100% इफिशियंट असं इंजिन कधी मिळू शकत नाही. नेक्स्ट आता इथे एक फोटो आहे, ह्याच सेकंड लॉवर आहे. इथे एक इमोजी आहे लेफ्ट साइडला, तो इमोजी सांगतोय इट इज इम्पॉसिबल टू मेक एन इंजिन विच वर्क्स ऑन अ सिंगल टेम्परेचर सोर्स. ठीक आहे, टेम्परेचर सोर्स वगैरे आपण नंतर डेरिव्हेशन करताना बघूया, बट त्याच्या पुढचं इट इज इम्पॉसिबल, त्याच्या कॉमाच्या पुढचा वाचूया, अँड कन्वर्ट ऑल द हीट कम्प्लिटली इन टू वर्क. इट इज इम्पॉसिबल टू कन्वर्ट ऑल हीट इन टू वर्क. तर राईट साईडला त्याचं एक एक्सप्लेनेशन आहे की हीट सोर्स आहे ती खाली जाते खालच्या साईडला. ओके, त्याला Q1 काय आहे 100 जूल दिलाय. ते इंजिन आहे ते वर्क कर 100 जूल मध्ये वर्क करते असं दाखवलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, असं कधीच होणार नाही. ते बहुतेक 99 करेल, 98% करेल, पण 100 नाही करणार. सो आता आपल्याला नेक्स्ट पण प्रश्न पडतो की जे जे 2 जूल आहेत किंवा 1 जूल जे रिलीज झालेलं आहे 100 मधून, किंवा किती पण जूल रिलीज झाले ते कुठे जातं किंवा ते काय होतं. सो सायंटिस्टना कळालं की 100% नाही होतं हिट इंजिन. बेसिकली मगाच्या डायग्राम मध्ये ही टर्म आणि ही टर्म होती, हिट इंजिन आणि वर्क होतं, बट खालचं इन्व्हॉल्व्ह केलं नव्हतं. तर हेच आहे ते. बेसिकली हिट इंजिन असं असतं की जे वरचं हॉट रिझर्वायर आहे हिट पुरवणार, त्याच्या खालोखाल आहे ते कोल्ड रिझर्वायर आहे, त्याला आपण TL म्हणतोय. ओके, सो हॉट रिझर्वायर म्हणजे सोर्स आहे आपला, कोल्ड रिझर्वायर तो आपला सिंक आहे. ओके, सो मी मगाशीच बोललेलो की सोर्स आणि सिंक इट इज नेसेसरी फॉर एनी ऑफ द इंजिन. ओके, सो हे काही टर्म्स आहेत वेअर TH इज हाय टेम्परेचर किंवा हायर टेम्परेचर, TH इज लोअर टेम्परेचर म्हणजे खालचं कोल्ड रिझर्वायरचं. नोट काय करायचं आहे की TH इज ग्रेटर दॅन TL, हे आपल्याला हिट इंजिन क्रिएट करतोय. सो आपल्याला हे काही टर्म्स आहेत. TH हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर जास्त आहे, QH म्हणजे हाय एनर्जी, दोन्ही हिटच आहे, QL म्हणजे लो एनर्जी. ओके, सो वर्क आणि W म्हणजे काय, वर्क डन बाय द सिस्टीम, जे काही रिझल्टंट वर्क असेल ते. आता आता आपण लॉजिकली बघितलं की ठीक, इथून इथून एनर्जी आपल्याला मिळणार आणि ती वर्क मध्ये जाईल, डिवाइड होईल 100% म्हणजे 98% आणि 2 जूल खाली जाईल. तर आपण QH मधून आपण 100 जूल दिली तर म्हणजे काही पर्सेंट वर्क करेल, काही पर्सेंट ते रिलीज करेल. सो वर्क वर्क आणि QL या दोघांचे ऍडिशन म्हणजे धिस. ओके, सो आपल्याला पहिले इक्वेशन त्याच्यावरच मिळत आहे की QH इज इक्वल टू QH म्हणजे इज इक्वल टू W प्लस QL. मग आपण ते वर्क साठी रिअरेंज करू शकतो, W इज इक्वल टू QH मायनस QL, आणि त्याला आपण इक्वेशन 1 म्हणतोय. ओके, इट इज दॅट सिम्पल. ओके, आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, इफिशियन्सी काढायची. आता इफिशियन्सीचा हा फॉर्म्युला आहे. कोणत्या इंजिनचं किंवा कोणत्या सिस्टीमचं इफिशियन्सी जर काढायचं असेल तर W/Q. W म्हणजे काय, वर्क डन बाय द सिस्टीम, म्हणजे आपण मागाच्या फोटोमध्ये जो राईट साईडला जो एरो दाखवतो तो म्हणजे वर्क अपॉन क्यू आहे तो म्हणजे आपला हीट सप्लाय गिवन टू द सिस्टीम, हीट आपण जेव्हा सप्लाय करतोय ती. ओके, सो आता नेक्स्ट हे जर काही मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, हे इक्वेशन्स आहेत, आपण बघूया. लाईक हे आपल्याला इटा फाइंड करायचं आहे आणि याच्याने कळेल की त्या इंजिनची इफिशियन्सी किती आहे. इटा इज इक्वल टू W/QH. तर आता मगाच्या स्लाइडमध्ये W ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 दिली आहे, ती आपण इथे पुट करतोय, QH मायनस QL/QH. तर इटा इज इक्वल टू या दोघांना QH ला डिवाइड केलं मायनस QL/QH. जरा मॅथमॅटिकल्स आहेत, यू कॅन सी दॅट. सो आपल्याला हे मिळत आहे 1 मायनस QL/QH. तर QL म्हणजे काय की जे कोल्ड रिझर्वायर होता, जो खालचा रिझर्वायर होता, ती त्याचं म्हणजे QH म्हणजे हायर टेम्परेचर, जो वरचा रिझर्वायर होता. ओके, आपल्याला एफिशियन्सी पर्सेंटेज पाहिजे असेल 5%, 10%, तर इंटू 100 करा, वी विल गेट इट.
ओके. सो आपल्याला हीट इंजिनचं इफिशियन्सीचा फॉर्म्युला रिझल्ट कळालाय. तर आपल्याला हीट इंजिन बद्दल सायंटिस्टने एक मॅथमॅटिकल इक्वेशन काढले. व्हॉट इज कॉर्नट इंजिन? आपल्याला एक कळालं की 100% इफिशियंट असं मिळणारच नाही आपल्याला. सर सायंटिस्ट साधी कार्नॉट मेड अँड हायपोथेटिकल इंजिन, नॉट 100% बट मॅक्झिमम. त्यांनी 100% नाहीच बनवू शकत, त्यांना माहिती आहे. बट त्यांनी जे बनवलं त्यांनी मॅक्झिमम पर्सेंटेज असेल इफिशियन्सी असा त्यांनी एक इंजिन बनवलं नाही. सो इट वॉज नेम्ड ॲज कार्नॉट इंजिन. आता बेसिकली कार्नॉट इंजिन ही एक प्रिन्सिपल आपला आहे ते हिट इंजिनवरच चालणार आहे. आणि काही टर्म्स आहेत म्हणजे इट इज अन रिव्हर्सिबल इंजिन. त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम इफिशियन्सी ऑप्टेन होत आहे. जसं हिट इंजिनला इफिशियन्सी काढली तसंच कार्नॉट इंजिनची पण इफिशियन्सी असणार आणि तीच आपल्याला प्रूव्ह करायची आहे. हिट इंजिनचं काय होतं, इटा इज इक्वल टू 1 मायनस क्यू एल अपॉन क्यू एच. ओके. इथे पण T2 म्हणजे काय की ती लोअर टेम्परेचर आहे आणि T1 म्हणजे हायर टेम्परेचर आहे, म्हणजे सेम इक्वेशन आहे. ओके. फक्त आता टेम्परेचर हे पॅरामीटर्स आलेले आहेत आणि त्यावेळेला हीट होतं. ओके. सो आपण नेक्स्ट बघूया त्याचे इक्वेशन वगैरे. सो बेसिकली आपल्याला जर कार्नॉट इंजिन समजून घ्यायचे असेल तर ओन्ली 4 स्टेप्स आहेत. हे 4 स्टेप्स जर आपण फॉलो केले तर आपल्याला कार्नॉट इंजिन जमलं. फर्स्ट इज isothermal expansion, second is adiabatic expansion, third is isothermal compression and fourth is adiabatic compression. ओके. सो चारही प्रोसेस मध्ये आयसोथर्मल आणि adiabatic असे दोन प्रोसेसेस आहेत आणि एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन. सो द नेक्स्ट दिस इज अन आपण कम्पॅरिझन करूया. दिस इज अन ग्राफ ऑफ द कार्नॉट इंजिन. तर खालचा ग्राफ आहे आणि वरचा आहे ते ऍक्च्युली प्रोसेस आहे. ओके. सो आता पहिलं आपल्या वरच्या डायग्राम कडे बघा. वरच्या डायग्राम मध्ये सिलेंड्रिकल कंटेनर दिसत असेल तर तो सिलेंड्रिकल 4 कंटेनर आहे, त्याचे 4 नसून तो एकच कंटेनर आहे. तो फक्त पोझिशन त्याची एकदा फर्स्ट पोझिशनवर आहे, एकदा सेकंड वर, एकदा थर्ड वर, एकदा फोर्थ वर. सो आता एकदम खाली 1 2 3 4 असं तिथे लिहिलेलं आहे. तिथं आपला एक ग्रे रॉड आहे आणि त्या रॉडवर 1 नंबरवर सिंक सोर्स आपण म्हणतोय. सोर्स T1 त्याचा टेम्परेचर आहे T1. 2 आहे ते स्टँड आहे. 3 आहे ते सिंक त्याचं टेम्परेचर आहे T2 आणि 4th आहे तो पण स्टँड आहे. ओके. त्याच्यावरती एक कंटेनर आहे. तो कंटेनर आपण एकदा सोर्स T1 वर ठेवणार आहे, एकदा पोझिशन 2 वर, एकदा 3 वर, एकदा 4 वर ठेवणार आहोत. स्टेप बाय स्टेप असे 4 प्रोसेसेस आहेत. ओके. सो तो कंटेनर बद्दल काही कंडिशन्स आहेत की कंटेनरच्या आत आपल्याला एक हा रॉड दिसतोय आणि एक ग्रे कलरचा असं हे दिसतंय. तर इट इज नथिंग बट फ्रिक्शनलेस पिस्टन. कंटेनरची पण एक जरा प्रॉपर्टी जरा इम्पॉर्टंट आहे. लाईक सोर्स आणि सिलेंडर मध्ये जे काही कनेक्शन आहे, जे काही कॉन्टॅक्ट आहे, हा कॉन्टॅक्ट आहे तो परफेक्टली कंडक्टिंग आहे. म्हणजेच परफेक्टली सोर्स बद्दल बोलतोय आणि ह्या सिलेंडरचा खालचा भाग म्हणजे ते एकमेकांना अशी एनर्जी ट्रान्सफर करू शकतात. स्टँडला काय आहे, सेकंड पोझिशनला जो स्टँड आहे त्याला ब्लॅक बॉर्डर आहे. ब्लॅक बॉर्डर म्हणजे तो परफेक्टली इन्सुलेटिंग आहे. आपला सोर्स आहे तो परफेक्टली कंडक्टिंग आहे. सॉरी, कंडक्टिंग आहे. आय एम रॉंग. म्हणजे कंडक्टिंग असल्यामुळे ते कंडक्ट होऊ शकतं. आणि सेकंड पोझिशनमध्ये स्टँड आहे तो इन्सुलेटिंग आहे. सो एनर्जी फ्लो नाही होऊ शकत. हे एक आपल्याला एनर्जी फ्लो नाही होऊ शकत. ओके. सिंक थर्ड पोझिशनचा सिंक 2 आहे ते पण कंडक्टिंग आहे, कंडक्ट होऊ शकतं. आणि स्टँड आहे लास्टचा 4 त्याच्यामध्ये पण ते कंडक्ट होऊ नाही शकत, इन्सुलेटिंग आहे. आता आपण समजून घेऊया. जो पोझिशन फर्स्ट आहे ती पोझिशन फर्स्ट आहे ती डायग्राम मध्ये A टू B जे काही दिसतंय आपल्याला कर्व दिसतोय तोच पोझिशन फर्स्टचा आहे. तो सेकंडचा आहे तो B टू C आहे. थर्डचा आहे तो C टू D आहे आणि तो फोर्थ आहे तो D टू A आहे. सो या 4 पोझिशन्स आणि आपण नोटीस करू शकतो. मगाशी मी नोट केलेलं की इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. सो आपण ग्राफ मध्ये जर पाहिलं तर A पासून जातं आणि ते परत A कडे येत आहे. आपल्याला 4 आपण स्टेप बघूया. तर तो कंटेनर आहे तो पहिल्यांदा आपण 1 वर ठेवतोय. 1 या सोर्स वर ठेवतोय आणि फ्रिक्शन हे एक पिस्टन आहे फ्रिक्शनलेस. सो याच्या अगोदर टेम्परेचर कमी असतं. तर आपण जो कंटेनर आहे तो आपण पहिला सोर्स T1 वर ठेवला आहे आणि त्या T1 चं टेम्परेचर हाय आहे आणि त्यामुळे ते कंडक्टिंग असल्यामुळे इक्विलिब्रियमला जाण्यासाठी ते जे टेम्परेचर आहे ते वरती त्या कंटेनरमध्ये फ्लो होईल किंवा जाईल ते. ओके. त्यामुळे ते पिस्टन वरती मूव्ह होईल आणि आपण एक ऑब्झर्व केलं असेल वरती जेव्हा पिस्टन मूव्ह होतं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढतोय. आणि आपण ग्राफ मध्ये जर पाहिलं तर ग्राफ मध्ये पण हा पीव्ही ग्राफ आहे. म्हणजे हा प्रेशर एक्स ऍक्सिस वर आहे आणि व्हॉल्यूम आहे तो वाय ऍक्सिस वर आहे. म्हणजे
जसं ए टू बी जात आहे तसं व्हॉल्यूम वाढत आहे. जसा हा कंटेनर वरती जातोय तसं प्रेशर कमी होतंय. सेकंड पोझिशन मध्ये काय केलं आपण, आता जरासं टेम्परेचर वाढलेलं आहे इथे. इथे म्हणजे इथे एनर्जी इथे कलेक्ट झालेली आहे आणि आपण आता तोच कंटेनर उचलून आता आपण इथे ठेवला आहे. ही ती ऑलरेडी एनर्जी, मगाची एनर्जी. आता स्टँड टू वर काय होईल, स्टँड टू वर काय इन्सुलेटेड असल्यामुळे ही काय एनर्जी फ्लो होणार नाही. आपला फर्स्ट लॉ काय म्हणतो की डीक्यू इज इक्वल टू डीयू प्लस डीडब्ल्यू. तर त्याच्यापैकी जे काही डीयू असतं ना ते इंटरनल एनर्जी आहे, तो इंटरनल एनर्जीमुळे हे पिस्टन अजून वरती जाईल. ओके. आता इथे हे जे काय इन्सुलेटेड असल्यामुळे इथे फ्लो ऑफ हीट नाही आहे, म्हणून त्याला आपण ॲडियाबॅटिक म्हणतो. आपण थर्मोडायनेमिक्स शिकतो ॲडियाबॅटिक इज नन अदर दॅन देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. सो आपण त्या प्रोसेसला ॲडियाबॅटिक म्हणतोय. आणि एक्सपान्शन का, कसं ॲडियाबॅटिक असून सुद्धा त्या इंटरनल एनर्जीमुळे तो एक्सपांड होतोय, तो पिस्टन एक्सपांड होतोय. ओके. आणि आपण एक्सपांड झाल्यामुळे अजून एक्सपांड होतो, सो व्हॉल्यूम अजून वाढतो. जर बी टू सी आपण कर्व बघितला तर ग्राफमध्ये. ओके. सो आयसोथर्मल आपण दोन प्रोसेस बघितल्या आहेत, आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, दोन्ही एक्सपान्शन आहेत. आता थर्ड कडे जाऊया. थर्ड पण सिंक आहे आणि सिंकचं जे लाईक कॉन्टॅक्ट आहे तो पण एक कंडक्टिंग आहे, सो हीट फ्लो होणार आहे. सिंकचं टेम्परेचर असतं ना ते कधीही कधीही कमी असतं सोर्स पेक्षा. ओके. हे सोर्सचं टेम्परेचर T1 आहे, सिंकचं T2 आहे. सो आता हीट काय करेल, खाली फ्लो करेल. कारण इथे व्हॉल्यूम पण हे केलंय इक्विलिब्रियमला येण्यासाठी, कारण ह्याचं टेम्परेचर जास्त आहे. सो आता आपण C2D ग्राफ पाहिला, C2D ग्राफ पाहिला, त्याला आपण नाव दिलंय आयसोथर्मल कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन का सांग, हे जे पिस्टन आहे ते खाली जाणार आहे आणि कॉम्प्रेस होणार आहे. ओके. आणि जेव्हा कॉम्प्रेस होतो तेव्हा आपण म्हणतो की लाईक जेव्हा व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा आतलं टेम्परेचर वाढतं. ओके. सो टेम्परेचर वाढल्यामुळे हे सिंक आहे ते टेम्परेचर ऍब्सॉर्ब करेल. आणि या फोर्थ कंडिशन मध्ये हे टेम्परेचर आता एनर्जी एवढी उरलेली आहे. आता स्टँड काय ती इन्सुलेटिंग असल्यामुळे ती काय एनर्जी घेणार नाही, बट बट ते अजून आपण कॉम्प्रेस होतो ते, आणि त्यामुळे लास्टची प्रोसेस आहे तिला ॲडियाबॅटिक म्हणतो आपण, कारण देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. सो बेसिकली हे कार्नोट इंजिन 4 एक्झाम्पल्स आहे आणि पुढचे सगळं जे आहे ते सगळं मॅथमॅटिकल आहे प्रूफ, कसं आपल्याला एफिशियन्सी काढायची आहे. पण ही एक रिव्हर्सिबल आहे, सो मॅक्झिमम आपल्याला इफिशियन्सी मिळते. आपण ग्राफ पण बघू शकतो. सो हे डेरिव्हेशन आहे इटासाठी. तर आता जे चार प्रोसेस आपण बघितले म्हणजे ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए, तर हेच आहे ते आयसोथर्मल एक्सपान्शन. सगळे वर्क डन करतायत, सगळ्यांमध्ये जो पिस्टन आहे तो वर खाली जातोय, म्हणजे वर्क डन नक्की होत आहे. ओके. सो फर्स्ट आपण बघूया आयसोथर्मल एक्सपान्शन. त्याचा आपण फॉर्म्युला आपण पाहिलेलं की आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असताना वर्क डन किती असतं, तर त्याचं वर्क डन असतं NR T1. T1 का, सांगते टेम्परेचर T1 सोर्स पासून आहे, सो टेम्परेचर T1 एनआरटी आपण फॉर्म्युला एनआरटी लॉग टू द बेस लॉग V2 अपॉन V1, तर तोच आहे तो फॉर्म्युला. ओके. सो ॲडियाबॅटिकचा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे सेकंड जो डायग्राम होता, सेकंड पोझिशन, त्याच्यामध्ये हीट फ्लो होत नव्हती, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे की NR अपॉन λ-1 इंटू ब्रॅकेट T1 - T2. ओके. तसंच आयसोथर्मल कम्प्रेशनचं पण एक आहे अँड ॲडियाबॅटिक कम्प्रेशनचं. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आणि ॲडियाबॅटिक कम्प्रेशन मध्ये हीट ट्रान्सफर होत नव्हती. आणि जर आधीचा जर डायग्राम तुम्हाला आठवत असेल तर ए टू बी आणि बी टू सी म्हणजे ॲडियाबॅटिक होतं, बी टू सी अँड सी टू डी ॲडियाबॅटिक होतं, बट ऑपोजिट इन डिरेक्शन होतं. ओके. आणि एक्सचेंज ऑफ हीट नव्हतं. सो बी टू सी आणि सी डी टू ए म्हणजे सेकंड प्रोसेस होती आणि लास्टची प्रोसेस आहे ती कॅन्सल होते नंतर. ती कशी होती ती आपण बघूया. तर डेरिव्हेशनला आपल्याला आधी वर्क काढतो आपण. वर्क काय, बेसिकली ऍडिशन ऑफ ऑल द 4 प्रोसेसेस. आणि मग आता हे जे इक्वेशन वरचे दिले आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत, आपल्याला पुट करायचे आहेत इक्वेशन मध्ये. हे आपण नंतर बघू शकतो. त्यामध्ये ही टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म, लास्टची टर्म, हीच ती सेकंड प्रोसेस आणि ही ती लास्ट प्रोसेस, ही कट होते. कारण तुम्ही बघू शकता, इक्वेशन बघा, एनआरटी T1 - T2 हे आपण आत मल्टिप्लाय केलं आणि हे पण आत मल्टिप्लाय केलं, तर ते मायनस असल्यामुळे हे T1 - T2 आहे आणि हे T2 - T1 आहे, त्यामुळे ते कट होतं. ओके. सो
आता ही टर्म आहे ती आपल्याला ऍड करायची आहे, म्हणजे हीच. मग आता आपल्याला ओके, आपल्याला हीट इंजिनचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. इटा इज इक्वल टू 1 मायनस क्यू एल अपॉन क्यू एच. मग तो त्याच्याच रेफरन्सने आपल्याला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. सो त्याच्यामध्ये क्यू एल म्हणजे काय, आपला सिंक आहे, आणि क्यू एच म्हणजे आपला सोर्स आहे. आणि या इक्वेशनने NRT1 आणि कॅन्सल होतं, कारण आयसोथर्मल आहे आणि आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ओके, सो 1 मायनस T1, सॉरी एनआर कॅन्सल होतं, आणि T2 अपॉन T1 सेम राहतं. सो आता हे पण काही स्टेप्स आहेत, अँड आफ्टर दॅट हे आपल्याला रिलेशन मिळतं, लाईक V2 आणि V1चं. या ॲडियाबॅटिकचं आपल्याला एक इक्वेशन आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला हे रिलेशन मिळू शकतं कम्पेअर केल्यावर. आणि तेच रिलेशन आपण इक्वेशन सबस्टिट्यूशन इक्वेशन 5 इन इक्वेशन 4, मग आपल्याला इटा इज इक्वल टू 1 मायनस T2 मायनस T1, बाकीचे सगळे टर्म्स कट होतात आणि असं प्रूव्ह होतं. सो थँक्यू सर फॉर गिव्हिंग मी दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय सेमिनार. थँक्यू. सो स्टॉप करू शेअरिंग. नाही, तुझं स्लाइड शेअर कर. ओके. पहिले तर तू सांगितलं होतंस की हीट इंजिन सोडून जे टाईप आहेत बाकीचे दाखवलेस तू, ते सगळं हीट इंजिनच आहेत. हो, ठीक आहे. ओपन. ओके. कार्नोट इंजिन मॅक्झिमम एफिशियन्सी, कार्नोट इंजिनच का देतं मॅक्झिमम एफिशियन्सी? कारण बरेचसे आपण फर्स्ट ऑफ ऑल फॅक्टर्स आहेत ना, लाईक कंडिशन्स आपण घेतल्यात, इमेजिंग म्हणजे हायपोथेटिकल मीडियम आहे ती. म्हणजे आपण कंडिशन्स काय घेतल्यात की ती पिस्टन आहे कार्नोट इंजिनचं, ते फ्रिक्शनलेस आहे. ओके, नंतर आपण सोर्स आहे ना, तिथे टेम्परेचर खूप जास्त आहे, सिंकचं टेम्परेचर खूप कमी आहे, आणि परफेक्टली इन्सुलेटिंग कंडक्टिंग आहे, परफेक्टली कंडक्टिंग आहे. हे आपल्या रिअल लाईफमध्ये कधीच अचीव्ह होऊ नाही शकत. सो कार्नोट इंजिन हे मॅक्झिमम एफिशियन्सी देईल असं वाटतं. असं मग कार्नोट इंजिन हे रिअल इंजिन आहे का इमेजिनरी आहे? आहे. ओके. बट म्हणजे त्यांनी इमॅजिन केले नाहीत की जर आपण आयडियल कंडिशन घेतले, फ्रिक्शनलेस पिस्टल वगैरे, तर आपण मॅक्झिमम आपण एफिशियन्सी रीच करू शकतो. ओके, सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल आणि सायक्लिक प्रोसेसेस? बहुतेक सेम असतं ना. तो ग्राफ I don't दाखव. know. तू हा हा. ग्राफ दाखवला असतो, त्याच्यावरनं तुला सांगता येतं का? हा हा. ही आता जी दाखवलेली डायग्राम आहे, येस सर. ही सायक्लिक आहे का रिव्हर्सिबल आहे? सर रिव्हर्सिबल आहे. कशावरून? बाकी कोणाला येत असेल आन्सर तर त्यांनी द्यायला हरकत नाही. तर एक्झॅक्टली नाही सर माहिती. मे बी मला वाटतं सायक्लिक असेल. रिव्हर्सिबलला पाथ रिट्रेसेबल असतं, इथं नाही दिसत. करेक्ट. इरिव्हर्स म्हणजे सायक्लिक असेल प्रोसेस. ओके. हा, बरोबर. सो जो आपण कार्नोट इंजिन मध्ये सायकल घेतो ती असते रिव्हर्सिबल, पण इथे डायग्राम मध्ये ती रिव्हर्सिबल दाखवलेली नाहीये. का? ओके. तर रिव्हर्सिबल आपण जी घेतो त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक पोझिशनला ती मागे जाऊ शकते किंवा पुढे पण जाऊ शकते. ठीक आहे. बरोबर. तो तसं असल्यामुळे ह्याचा अर्थ काय? सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि त्यामुळं इफिशियन्सी मॅक्झिमम आहे. कारण जर रिव्हर्सिबल असेल तर इक्विलिब्रियम मध्ये आहे, आणि इक्विलिब्रियम मध्ये असेल तर विनाकारण काही हीट लॉस होणार नाहीये. ओके. करेक्ट. सो त्यामुळं रिव्हर्सिबल कंडिशन इज मस्ट फॉर कार्नोट इंजिन. ओके. ओके. सायक्लिक मध्ये ओरिजिनल पॉईंट आणि फायनल पॉईंट हे सेम असतात, पण रिव्हर्सिबल मध्ये पाथ रिट्रेस होतो. ओके. ज्या पाथनं पुढे गेले त्याच पाथनं मागे येतो. सो रिव्हर्सिबल इंजिन आहे याचा अर्थ काय? प्रोसेस रिव्हर्सिबल नाहीये, पण रिव्हर्सिबल प्रोसेस कॅन बी पॉसिबल ऍट दॅट पॉइंट, कुठल्याही पॉइंटला जरी बघितलं. कारण आपण असं कन्सिडर करतो की थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे ते. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपण बघितलेलं होतं, बरोबर? म्हणजे काय? आपलं रिव्हर्सिबल. हा, त्याला अजून एक नाव आहे, क्वाझिस्टॅटिक. हा, क्वाझिस्टॅटिक. ओके. ठीक आहे. क्वाझिस्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक असल्यासारखं वाटतंय. हा हा. स्टॅटिक म्हणजे काय? आता मला माहित नाही इकडे जाणार का इकडे जाणार, वी कॅनॉट से. ओके. हा, ओके. त्यामुळे ते रिव्हर्सिबल आहे. ओके. सोर्स आणि सिंक वर्क करतायत का काय? सोर्स सिंक वर्क नाही करत आहे, वर्क पिस्टनच करत नाही. लाईक ते एक ओके. आयडियल गॅस आहे ना त्याच्या आतलं, ते वर्क डन करतंय. ओके. सो सिस्टम बेसिकली डज द वर्क. तो कंटेनर तिथे सोर्सवर ठेव, म्हणजे आपण हे केलंय, पुट केलंय. ओके. नाईस नाईस प्रेझेंटेशन. थँक्यू सर. अजून कोणाला शंका असेल तर विचारा.
तर कोणत्याही इंजिनला ना कोल्ड रिझर्वायर नेसेसरी असतो का? म्हणजे ते आता इथे या एक्झाम या लाईक या आता डायग्राम मध्ये कोल्ड रिझर्वायर त्यांनी नेम दिला नाही. हो. ते कोल्डच पाहिजे की असं नॉर्मल टेम्परेचर किंवा डिफरन्स पाहिजे टेम्परेचर? कोल्ड मीन्स नॉट नेसेसरी आपल्या रूम टेम्परेचर पेक्षा कमी पाहिजे. इट जस्ट मीन्स हॉट पेक्षा त्याचं हे कमी आहे टेम्परेचर. ओके. बिकॉज इट इज नॉट ऍक्च्युली आपण जेव्हा इंजिन गाडीमध्ये वापरतो तेव्हा कुठं कूलंट असतो. सो सिंक इज द आउटर ऍटमॉस्फिअर बेसिकली इन दॅट केस. ओके. सो ह्याच्यावरून तू कसं सांगू शकशील की मॅक्झिमम एफिशियन्सी वी कॅनॉट अचीव्ह? जो कॅनॉट इंजिनचा तू फॉर्म्युला सांगितलास 1 - T2 बाय T1 का T1 बाय T2 सांगितलास. मॅक्झिमम एफिशियन्सी ना म्हणजे फॉर्म्युले थ्रू का? 100% मध्ये नसेल तर त्याची व्हॅल्यू किती असेल? 100 पेक्षा लेस असेल. नाही, पर्सेंट मध्ये नसेल व्हॅल्यू तर ती किती असेल? 1 पेक्षा कमी असेल. 1 असेल ना मॅक्झिमम. हो. मग त्या फॉर्म्युला पण कसं सांगशील की तो मॅक्झिमम एफिशियन्सी कॅनॉट बी 1? ओके. सो आता 1 असायला -T2/T1 हे 0 असायला पाहिजे. बट राईट. ते म्हणजे ती टर्म 0 अचीव्ह होत नाही. बरोबर आहे की T2 म्हणजे काय? 0 केल्विन मध्ये आपण मोजतो ना. सो 0 केल्विन मी कॅनॉट अचीव्ह. ओके. येस सर. आणि किंवा T1 इन्फानाइट पाहिजे तरी पण इन्फानाइट 0 पाहिजे. होऊ शकतं. ते पण अचीव्ह नाही करू शकत. आपण असं म्हणतो की सोर्सची आणि सिंकची जे टेम्परेचर्स आहेत ते काय कॉन्स्टंट आहेत ना, ती चेंज होत नाहीयेत. हो. हे पॉसिबल आहे का? जर हीट ते ऍब्सॉर्ब किंवा गिव्ह करतायत जर सिस्टीमला तर इज इट पॉसिबल? नो. आपण कार्नोट इंजिनला आपण आयडियली आपण म्हणजे सोर्सला इन्फायनाइट टेम्परेचर असं म्हणतो किंवा म्हणजे आयडियली आपण इन्फानाइट टेम्परेचर नाही. बट इन्फानाइट कॉन्स्टंट काय आहे? काय आहे कॉन्स्टंट? इन्फानाइट काय आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट काय आहे? जर ते हीट ऍब्सॉर्ब करतंय तरी पण टेम्परेचर कॉन्स्टंट कसं काय? अजून आपण करतोय ठीक आहे, पण मग ती कशी प्रॉपर्टी कसे डिफाईन करणार? कशामुळे ते तसं चेंज होत नाही टेम्परेचर? सो ओके, आन्सर ह्याचा आहे इन्फानाइट हीट कॅपॅसिटी. अच्छा. ओके.